गाईज जात त्यांचं जरा गेम घेतोय तर बघू शकता हे किती खुश झाले आता गेम घेऊन यांचे. समोर भाऊ आपले त्यांना काय टेन्शन झाले. बाय 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 बाय. गाईज आम्ही दोघं लावणार आता चॅलेंज. चॅलेंज काय आहे, दोघं जण मारणारे डिप्स. सगळ्यात जास्त कोण मारते ते बघू आता. चला 1 2 3 स्टार्ट. जोडणार मारायचे. तिथून निघून आम्ही आलो ह्या बारवर लोंबकळायला, कारण की हाईट वाढवायची ना आता. तर बघा मग कसं लोंबकळतोय. माझं लोंबकळतोय हे बघून समर्थाला पण जोर आला. त्याला वाटतंय अजून हाईट वाढवायची. आता किती वाढवतोय काय माहिती, तुम्हीच बघा मंकी टाईप कसं आहे ते. वरून खाली उतरल्यावर दाखवतोय बॉडी मगाशी मी दाखवली तशी, आणि स्माईल पण करतोय. गाईज आत्ता व्यायाम झाला आहे आणि आम्ही निघालो घरी. घरी जाण्याचं कारण म्हणजे समर्थला काहीतरी काम निघालं आहे आणि शाळा पण भरत आल्यामुळं पोरं पण आले शाळेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळे चाललोय आता घरी. तर चला बाय. घरी येऊन फ्रेश होऊन निघालोय आता आपल्या गल्लीतून. ही आहे आपली गल्ली. तर चला मग जाऊया आता. तुम्हाला वाटलं असेल गल्लीतून कुठं चाललोय, तर आलोय मी आईबर. आई चालली आहे झगड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तर चला मग जाऊया तिकडेच आता. आता आई गेली पहिल्यांदा, मी बाहेरच थांबलो. आईला परत बाहेरून विचारलं आई काय करू. आई म्हणती थांब जरा, मला बघू दे एकदा आतमध्ये काय चाललंय ते. मग आलो बाहेर, तर तेवढ्यात गोटवडेकरांचा दवाखाना समोर आहे ते तुम्हाला दाखवला, आणि बालक मंदिर हे बाजूला आहे ते. परत आज जायचा विचार आला पण म्हणलं राहू दे. मग आलो बाहेर, तर तेवढ्यात भेटले आपल्याला शर्ट घातलाय बाबा. आगे भाऊ भेटले. आगे भाऊ रेस्टार वाईटली फेमस. आणि हे सकाळचे आपले समर्थ आले तशी. आणि आता आपण बाबांची गाडी घेऊन जाणार आहे शॉप वरती. तर चला मग शॉप वर जाऊ का भाऊ? जाऊ का? नको काय आता काय गेलं समू ह्याला गाडी मागे आहे ना का. आली आली आली. तर चला मग जाऊया पण आता शॉप वरती आपल्या रोड. तेवढ्यात आम्ही पोचलो शॉप वरती. तर चला मग आता जाऊया आपण आतमध्ये. तर कस्टमर वेटच करत होतं. मग कस्टमर काय म्हणतंय ते पहिल्यांदा ऐकून घेतलं. मग म्हणलं थांबा आलो, आणि गेलो चावी अडकवायला. चावी अडकवली आणि जे कप्पे उघडे होते ते पहिल्यांदा लावून घेतले, आणि मग गेलो कस्टमरचं काय काम आहे ते बघायला. तर कस्टमरचं असं म्हणणं होतं की कस्टमरला फोन अपडेट करायचा होता आणि मेसेजही डिलीट करायचे होते. त्यांना बोललो अहो मी करतो, पण तेच करत होते. त्यांचं होतंय तोवर आले आपले मित्र बाळू सर, म्हणजे त्यांना आम्ही बाळू लाडाने म्हणतो. तर त्यांचं काम काय होतं तर ते सांगत होते. तर ते मला म्हणतात हेडफोनचा हे बाहेरचं ते गोलगोल असतं ते, असं ते मला म्हणतात. त्यांना म्हणलं 2च मिनटं थांबा घेऊन आलो लगेच. तर लगेच खुश झालेत बघा कसे. मग गेलो आत आणि बाबांचा कप्पा उघडला, तर ह्या कप्प्यात सापडले खालीच होते. त्यामुळे त्यांना म्हणलं, म्हणजे खाली पडलेले होते म्हणजे चांगले होते तसं काय नाही. ते खुश झाले. मग आलो आत, तर तेवढ्यात आली पोरगी. तुम्ही म्हणा असाल ही पोरगी कोण आहे, तर ही आहे आपली बहीण. तर कशी बघती बघा. आणि ही आहे तिची मैत्रीण. तर त्या कॉलेजवर सुटून आल्यानंतर इथंच बसलेत आपल्या इथं. इथं काय टाइमपास करा नाही बसत, तर त्यांची बस येते त्यामुळे इथं बसतात ते आपल्या इथं. घ्यायचं म्हणून आम्ही आलो आपल्या समोरच्या दुकानात. तर हे आहे समोरचं दुकान रामकृष्ण हरी.
तर इथं खाऊ घेऊन आता जाणार आहे आपण खायला. तर हे राहिलं आपलं दुकान. आणि ते चला मग घेऊ काहीतरी आता. हे सम्या काय आहे तुझ्याकडं? सम्या काय पाहिजे बोल. काय देतोस ते घेणार आपण भाऊ. काय घेऊ गाईज तुम्ही सांगा आता इथलं. तर घेतो तर आम्हीच. जाऊ दे. बाय बाय. तिथून आलो शॉपवरती. तर शॉपवर येताच आपल्याला आले छोटे मित्र भेटायला. तर म्हणला आलोय तुला भेटायला, मला पण व्हिडिओ बनवायला शिकव. त्याला म्हणलं शिकवतो. तर खुश कसं झालं बघा. तर तेवढ्यात काकांना बोललो इकडं बघा, म्हणजे काका पण खुश होतील त्यांना व्लॉगमध्ये घेतल्यानंतर. तर काकांचं काही लक्ष नव्हतं, पण त्यांनी बघितलं शेवटी. गाईज आपलं आवरलंय आणि आपण आता निघालोय शॉपवरून घरी. कारण की पावसाचं वातावरण खूप झालंय आणि वादळ पण खूप जोरात येतंय. तर आपण चाललोय आता घरी. तर चला मग आता इथून जायचंय आपल्याला पुण्याला. तर इथं निवांत बसलोय मी. तर तुम्ही म्हणाल असाल निवांत का बसलोय, तर निवांतचं कारण तुम्हाला सांगतो आता. तर बघा हे आहे निवांतचं कारण. बघा या पावसाने सगळा घोळ केलाय. तर जायचं होतं मला पुण्याला, पण आता ह्याने केलाय सगळा घोळ. तर तुम्ही सांगा मी कसं जाऊ. आता हवा पण खूप सुटली आहे, त्यामुळे आता काय सांगू शकत नाही गाईज. तर आता आपण जर गेलो इथून पुढे, म्हणजे पाऊस थांबला तर पुण्याला जाऊ, जर थांबलो तर पुढे ब्लॉग आपला चालू राहील. तर गाईज मगाशी बोललो होतो की बस भेटणार नाही, पण बस भेटली आम्हाला आणि आम्ही निघालो आता पुण्याला. पियुष बसला इथे आणि मी मागे बसलोय या सीटवर. तर चला मग. तर आता आपण पोचलोय पारगाव खंडाळामध्ये. तर पारगाव खंडाळाचं बस स्थानक आहे. तर आता जाणार डायरेक्ट पुण्याला. पुण्यात पोचताच आल्यात आपल्याला मामा न्यायला. तर मामा 4 व्हीलर घेऊन आल्यात, कारण की बाहेर पाऊस खूप पडतोय त्यामुळं. तर चला मग डायरेक्ट भेटूया आता घरीच. तिथं गेल्यानंतर पोरांचा आनंद किती येते बघा. कसं आहेस? बरं आहेस का? तू कसं आहेस रे? चिंगळू पप्पी दे. तर त्यांना येताना घेऊन आलोय खेळायला. तर बघा किती आनंद झाला यांना खेळायला आणलंय. तर आत्या शिकवती या बारक्याला कसं फिरवायचं गोल ते. तर बघा आता ह्याने फिरवून फिरवून आपटलं, पण ह्याला आणली कॅडबरी ह्या बारक्याला, कारण की ह्याला आवडती ना खूप. फिरवल्यानंतर त्याचा आनंद बघा. तेवढं त्याला घेऊन आलो दुसऱ्या आत्याच्या घरी. तर चला मग जाऊया आता घरी, जाऊन बघूया काय यांची रिॲक्शन होती ते. या आत्याच्या घराला आहेत फिरत्या शिड्या. तर बघा आता कसं आहे. दरवाजा उघडाच होता. तर मी आता चाललोय डायरेक्ट आतमध्ये. आतमध्ये जाताच मामांची रिॲक्शन. तेवढ्यात आले हे दोघ जण बाहेर. ह्यांना दाखवतोय कसं खेळायचं ते. तर हा बघा किती खुश झालाय गाडी बघून. ही आहे आत्याची मुलगी. तर ती पण खुश झाली तिला व्लॉगमध्ये घेतल्यामुळं. तर हा बघा कसं गाडी दाखवतोय. ह्याला ह्याची खेळणी दिली आणि आता चाललोय आतमध्ये. तर आत्या बघा कशी हसते, तिला व्लॉगमध्ये घेतलं ना. फिरवतोय हा, पण ह्याच्यापेक्षा आनंद ह्यालाच झालाय. मग आलो ह्या आत्याच्या घरी. हिनं ताट वाढूनच ठेवलेलं. तर बघा सगळेजण बसलो आम्ही तिथं जेवायला. तर ह्या म्हणला माझ्याकडे कॅमेरा कर. मग परत त्याकडे केला, परत ताट दाखवतो मला. हा म्हणला मग मला पण घे. तर जेवण झालंय आणि आपण आता थोडंसं लिहायला बसलोय. तर लिहून झाल्यावर आता डायरेक्ट झोपणार, म्हणजे ब्लॉग एडिटिंग करायचं अजून आणि मग झोपणार. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनल आवडला असेल तर आपला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.